नमस्कार मित्रांनो, PM सूर्य घर मोफत वीज योजनेला आज मंजुरी झालेली आहे। किती मिळणार सबसिडी, कसा करायचा असेल अर्ज, याबद्दल जाणून घेऊ सर्व काही। या योजनेअंतर्गत 1 कोटी घराच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं गुरुवारी PM सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी दिलेली आहे। यासाठी 75,021 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे। या योजनेअंतर्गत 1 कोटी घराच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। तर छतावर सौर पॅनल बसवण्याच्या आणि 1 कोटी कुटुंबांना दर महिन्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा या योजनेचा मंजुरी देण्यात आलेली आहे। प्रत्येक कुटुंबाला 1 किलोवॅट क्षमतेच्या प्लांटसाठी 30,000 रुपये आणि 2 किलोवॅटच्या क्षमतेसाठी प्लांटसाठी 60,000 रुपये अनुदान मिळणार आहे असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेली आहे। तर 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळाल्यानंतर 15,000 रुपयाचं वार्षिक उत्पन्न मिळेल। सामान्यपणे यामुळे 5 ते 6 कोटी लोकांच्या जीवनावर प्रभाव पडेल। केंद्रानं 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही योजना लॉन्च केली होती। प्रत्येक कुटुंबाला 2 किलोवॅटपर्यंतच्या रूफटॉप सोलर प्लांट्ससाठी बेंचमार्क कॉस्टवर 60% सबसिडी मिळेल। यानंतर पुढील 1 किलोवॅटवर 40% सबसिडी मिळेल। सध्याच्या बेंचमार्क कॉस्टनुसार 3 किलोवॅटच्या प्लांटसाठी किंमत ही 1,45,000 रुपये असेल। 1 किलोवॅट प्रणालीसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅट प्रणालीसाठी 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी 78,000 रुपये सबसिडी मिळणार आहे। तर सबसिडीनंतर उर्वरित रक्कम बँकांकडून कमी व्याजदरात देण्याचा व्यवस्था करण्यात आल्याचं ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। या कर्जावर बँका रेपो दरापेक्षा जास्तीत जास्त 0.5% व्याज आकारू शकतील। सध्या रेपो दर हा 6.5% आहे। तर या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला www.pmsuryaghar.yojna.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। ठाकूर म्हणाले की राष्ट्रीय पोर्टलद्वारे अनुदानासाठी अर्ज करावा लागतो। तिथे दिलेल्या विक्रेत्यामधून लोक त्यांच्या आवडीच्या विक्रेता निवडू शकतील आणि जे रूफटॉप सोलर बसवतील विक्रेत्यानं इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डिस्कॉमद्वारे नेट मीटरिंग केले जाईल। प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड केले जातील आणि अनुदान थेट संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर पाठवले जातील। तर लोकांना राष्ट्रीय पोर्टलवर माहिती दिली जाईल, ज्यांच्या मदतीने ते त्यांच्या गरजेनुसार योग्य सिस्टीम साईज निवडू शकतील। बेनिफिट्स कॅल्क्युलेशन आणि वेडरचा रेटिंग माहिती करून घेण्यासाठी देखील पोर्टल मदत करेल। तर या योजनेचा RWLलाही फायदा होणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं। डिस्कॉम्सना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी लागेल आणि भारत सरकार त्यांना प्रोत्साहन देईल। पंचायत राज संस्थांनी कायदा होईल 2025 पर्यंत सर्व केंद्र सरकारच्या इमारतीवर रूफटॉप सोलर बसवलेले दिसेल। तर या योजनेत फक्त भारतात तयार केलेल्या मॉड्यूल समाविष्ट केला जाईल। या योजनेमुळे 17 लाख लोकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।